झालं लागायचं थोडं झालं. चला इतर ज्या दोन मागण्या तुम्ही आता म्हणालात नाही, त्यांनी केलेले आहेत आणि त्यांच्यासोबत आम्ही आहोत. देखील गुन्हे दाखल झाले, तसेच मुंबईला देखील गुन्हे झाले. त्यात तुम्ही पण ते मला असं वाटतं मी तरी एखादा कुठच्या तरी एक गोष्ट झाली. परंतु मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन, मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र पोलिसांचे मी आभार मानेन की त्यांनी उत्तम पद्धतीने संपूर्ण सिच्युएशन परिस्थिती हाताळलेली आहे. अशी कुठलीही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आज मुंबईत होत आहे, पुण्यामध्ये होत आहे किंवा इतरत्र कुठेही असा महाराष्ट्र पोलीस किंवा मुंबई पोलिसांकडनं गोष्ट झालेली नाही. मी खास करून त्यांचं अभिनंदन करेन की त्यांनी उत्तम प्रकारे त्यांची जबाबदारी पार पाडली. सुद्धा पंतप्रधानांच्या घरासमोर आंदोलन केलं होतं, त्यांच्याशी याच्यानंतर आज काय सांगितल्यानंतर कोणाला काही बोलणं झालं नाही, थांबा ना, आता एवढा मोठा विषय आहे तर तुम्ही चल. धन्यवाद. आपण पाहतोय की या पत्रकार परिषदेमधनं ठाकरे बंधूंनी दोन गोष्टी जाहीर केलेल्या आहेत. एक म्हणजे अभिजित दिपके यापुढे जे कोणतं पाऊल उचलेल त्याला आमचा पूर्ण पाठिंबा असेल, आणि दुसरी म्हणजे उद्या होणारा जो मोर्चा होता तो खरं तर शिवाजी पार्क पासून सिद्धिविनायक पर्यंत न जाता केवळ शिवाजी पार्कवरच विजय मेळावा असणार आहे. या दोन गोष्टी त्यांनी या पत्रकार परिषदेतून सांगितलेल्या आहेत. आता अभिजित दिपके पुढची काय भूमिका घेतोय ते पाहणं महत्त्वाचं आहे, आणि त्यानंतर ठाकरे बंधूंचं पुढचं पाऊल काय आहे हे पाहणं गरजेचं आहे. आपण पाहतोय दिल्ली पोलिसांवर कारवाई का नाही हा सुद्धा प्रश्न यावेळी उपस्थित केला गेला. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनी आपापल्या भूमिका यावेळी मांडलेल्या आहेत. दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन खरं तर या भूमिका मांडलेल्या आहेत. महाराष्ट्र पोलिसांचे आभार मानतो असंही त्यांनी सांगितलं होतं. त्याचबरोबर दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे. दिल्ली पोलिसांवर कारवाई का झाली नाही असाही प्रश्न त्यांनी रास्त प्रश्न उपस्थित केला. आता या प्रश्नानंतर नेमकी पुढची पावलं सरकारकडनं काय उचलली जात आहेत हे पाहणं महत्त्वाचं आहे. सुरुवात तर झालेली आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलेला आहे, तो स्वीकारणं अजून बाकी आहे. त्यांची खाते बदल होतीये की त्यांचा राजीनामाच घेतला जातोय हे पाहणं सध्या महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर या दोघांनी सुद्धा महाराष्ट्र पोलिसांचे आभार मानलेले आहेत, आणि उद्याचा सकाळी जो मोर्चा होणार होता 10 वाजता तो मोर्चा सिद्धिविनायक पर्यंत न जाता शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळच स्टेज उभारलं जाईल आणि तिथंच विजयी मेळावा होणार आहे. त्याचबरोबर त्यापूर्वी खरं तर अभिजित दिपके सोबत फोन लाईनवरून ते जोडायचा प्रयत्न करतायत, आणि त्यानंतर अभिजित दिपकेंचं काय म्हणणं पडतंय पुढच्या दोन मागण्या पूर्ण होईपर्यंत हा मोर्चा सुरू राहतोय की नाही हे पाहणं महत्त्वाचं आहे.